आता एक संतापजनक बातमी आहे। 80 वर्षाच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला। संभाजीनगरच्या पाचोडमधली ही धक्कादायक घटना आहे। नराधम रोहन अहिरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात नेलं। आजीना आरडाओरडा केल्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांची सुटका केली आहे। आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। या संदर्भात पुढे नेमकी काय कारवाई झाली, पोलिसांनी काय माहिती दिली? नक्कीच कल्याणी जर बघितलं अतिशय धक्कादायक ही घटना आहे। माणुसकीला काळीमा घटणारी ही संतापजनक घटना समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। सोमवारी दुपारच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि त्याच वेळी ती वृद्ध महिला जी आहे ती बाहेर बसलेली होती आणि रस्त्याने तरुण जात होता, त्याला मदतीसाठी तिने हाक दिली आणि त्यावेळी तरुणाने सदर महिलेला घरामध्ये नेला आणि तिच्यावरती अत्याचार केला। मात्र यावेळी सदर 80 वर्षाच्या वृद्धेने जे आहे ते आरडाओरडा केला असता शेजारी असणाऱ्या काही नातेवाईक जे आहेत ते त्यावेळेस त्याच्या घराकडे धावून आले, त्या महिलेची मदत केली। मात्र हा संपूर्ण प्रकार जो आहे तो नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरील प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असता तात्काळ पोलिसांनी रोहन अहिरे या तरुणाला अटक केलेला असून आता त्याच्या पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे। मात्र याच्या 80 वर्षाच्या वृद्धेवरती अत्याचार केला या प्रकारे, यामुळे आता संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे। विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर 80 वर्षाच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला। दरम्यान पोलिसांनी कारवाई करत या तरुणाला आता अटक केली आहे।